पंचनामे तेजी से किए जा रहे हैं और पीड़ितों तक सहायता जल्द से जल्द पहुंचाई जाएगी। उन्होंने यह भी बताया कि प्रताप सरनाईक जल्द ही मराठवाड़ा पहुंचेंगे और शिवसेना कार्यकर्ता पहले से ही मौके पर राहत कार्य में जुटे हुए हैं। आगामी स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनावों पर बोलते हुए कदम ने कहा कि शिवसेना पूरी तैयारी के साथ मैदान में उतरेगी। उन्होंने दावा किया कि जैसे विधानसभा चुनाव में महायुति को सफलता मिली थी, वैसे ही परिणाम आगामी चुनावों में भी रहेंगे। ठाकरे बंधु अगर फिर से एकजुट भी हो जाएं तो उसका हमारी पार्टी पर कोई असर नहीं होगा, क्योंकि सत्ता में रहते हुए उन्होंने कुछ नहीं किया और मराठी जनता ने उन्हें नकार दिया। चुनाव आते ही वे मराठी की बात करते हैं और बाद में भूल जाते हैं, इसलिए जनता अब उन्हें स्वीकार नहीं करेगी, कदम ने कहा। इस बीच भाजपा विधायक गोपीचंद पडलकर के विवादित बयान पर प्रतिक्रिया देते हुए कदम ने कहा कि व्यक्तित्व टीका नहीं करनी चाहिए, कोई भी व्यक्ति स्तरहीन टिप्पणी न करे। पडलकर का बयान गलत है, लेकिन इसका असर राजनीति में आने वाले युवाओं पर नहीं होगा। त्यांचा काही दिवसापूर्वी देखील दौरा झाला होता आणि ते अतिशय कार्यक्षम असे ते मंत्री आहेत। पूर्ण परिस्थितीमध्ये मदत पोहोचण्याच्या बाबतीमध्ये शिवसेना नेहमी अग्रेसर राहिलेली आहे, मदती करता नेहमीच पुढे सरसावलेली आहे। मला वाटतं प्रताप सरनाईक साहेब देखील नक्कीच योग्य वेळेस तिथे पोहोचतील। मी काल बोललोय त्याच्यावरती की वैयक्तिक टीका करणं आपण टाळलं पाहिजे। राजकारणामध्ये पातळी आपण कधीही म्हणजे कमरेखाली आपण कधी टीका करत नाही, तर मला वाटतं ते तत्व सगळ्यांनी पाळली पाहिजे। तुम्ही तरुण आहात, अशा पद्धतीने जर टीका होत राहिली तर ज्येष्ठांकडून काय शिका? तरुणांनी तुम्ही राजकारणामध्ये या असं म्हणताय आणि मग अशा प्रकारची ज्येष्ठ टीका करत असेल तर तरुणांना एका वक्तव्यामुळे सगळ्याच राजकारण्यांना वाईट म्हणायचं काही कारण नाही। शेवटी सुसंस्कृत आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकीय वारसा या महाराष्ट्राला आणि आम्ही त्या लहानपणापासून पाहिलेला आहे। त्यामुळे एका वक्तव्यामुळे असं काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही राजकारणाची प्रतिमा काही मलिन होत नाही। एवढा दुष्काळ मराठवाड्याला जाहीर करण्यात आली होती, कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते? काल मी स्वतः सोलापूरला होतो आणि 2 दिवस सोलापूरच्या दौऱ्यावरती असताना करमाळ असेल, मोहोळ असेल या ठिकाणी जे नुकसान झालं मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे। मला वाटतं आत्ताच काही वेळापूर्वीच शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे, जवळपास 2,500 कोटीचं पॅकेज देखील जाहीर झालेलं आहे। मला वाटतं नक्कीच आत्ता ह्या क्षणाला पंचनामे वेळ पूर्ण करणं आणि जिथे जिथे अडचणी निर्माण होत आहेत त्या शेतकऱ्यांना त्या नागरिकांना मदत करणं ह्याला प्राधान्य असेल। 100% पुढच्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेला पंचनामे पूर्ण होतील योग्य ती मदत ही शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिली जाईल। मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका शिवसेना जिल्ह्याच्या मार्गावर आहे, अशा प्रकारची व्यूहरच नाही, काय स्ट्रॅटेजी असेल यावेळेला ठाकरेंना रोखण्यासाठी? कारण 2 ठाकरे एकत्र येतात। स्ट्रॅटेजी नक्कीच आमचे प्रमुख नेते हे तयार करत आहेत, मुळात तयार आहेच। एक गोष्ट मात्र नक्की आहे की ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची महायुती 100% विजय होईल।